नमस्कार मंडळी. तर आज मी आपल्यासोबत सर्वात सोपी रगडा पॅटीसची रेसिपी शेअर करणार आहे. अगदी तुम्ही बिगिनर असाल तरी सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकाल. इतकीही सोपी आहे, पण खायला मात्र खूपच चविष्ट. तर चला तर मंडळी रेसिपीला बघून घेऊयात. तर रगडा पॅटीससाठी मी येथे 7 ते 8 तासासाठी पांढरे वाटाणे भिजत घातलेले होते. यांना रगडा असं म्हणतात, त्यामुळे या डिशचं नाव पण रगडा पॅटीस आहे. आता आपण यांना बॉईल करून घेऊ. तर मी याला कुकरमध्ये ट्रान्सफर करत आहे. त्याचबरोबर याला अजून एक बाइंडिंग आणि एकदम स्ट्रीट स्टाईल बनवण्यासाठी मी येथे एक मोठ्या साईजचा बटाटा घातलेला आहे. यामुळे आपला जो रगडा आहे एकदम स्ट्रीट स्टाईल बनेल. त्यामुळे येथे मी एक बटाटा घातलेला आहे. तुम्हाला नसेल घालायचा तर तुम्ही नाही घातला तरी चालेल, पण याच्याने जी कन्सिस्टन्सी आहे रगडाची एकदम क्रीमी राहते. तर यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि हळद घातलेली आहे. आता आपल्याला याला 4 विसल येऊपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. या 4ही विसल्स मी एकदम मंद आचेवर घेतलेले आहे, म्हणजे मीडियम आचेवर घेतलेले आहे. रगडा शिजोपर्यंत आपण पॅटीस बनवून घेऊ. तर यासाठी मी जे उकडलेला बटाटा असतो त्याला मी फाईन ग्रेटेडने किसून घेत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रगडा पॅटीसमध्ये जी टिक्की बनवली जाते ते एकदम क्रिस्पी नसते, सॉफ्ट असते, आणि जी आलू टिक्कीमध्ये जी टिक्की असते ती एकदम क्रिस्पी असते. हाच तो यामध्ये फरक असतो. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालणार आहे. सोबतच 1/4 टीस्पून भाजलेल्या जिऱ्याचा पावडर घातलेला आहे, हळद पावडर घातलेली आहे, आणि याला तिखटपण देण्यासाठी मी येथे 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहे. तुम्ही याची क्वांटिटी कमी जास्त करू शकाल. तुम्ही जितपत तिखट खाता तितकी यात क्वांटिटी कमी जास्त करू शकता. सोबतच 2 चमचे मी येथे कॉर्नफ्लोअर ऍड केलेला आहे. आता या सर्व जिन्नसांना आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक डो सारखं फॉर्म करून घ्यायचं आहे. बघू शकताच व्हिडिओमध्ये. आता या डोचे आपल्याला छोटे छोटे टिक्कीज पाडून घ्यायचे आहे. तुम्ही टिक्कीज छोट्या किंवा मोठ्या आपल्या ऍडजस्टमेंटनुसार बनवू शकतात. तर बघू शकतात मी अशा टिक्की बनवून घेतलेल्या आहे, अगदी मीडियम साईजच्या. असे मी याला शेप देऊन घेतलेला आहे. याच प्रकारे मी सर्व टिक्की येथे बनवून घेतलेल्या आहे. आता सर्वात महत्त्वाची टिप, काही वेळेस आपण जेव्हा टिक्की फ्राय करतो त्यावेळेस ती तेलामध्ये फुटते. तर त्यासाठी आपण ही एक ट्रिक करायची. आपण एक जी टिक्की आहे त्याला कॉर्नफ्लोअर मध्ये कोट करून घ्यायचं, जेणेकरून आपली जी टिक्की आहे ती अजिबातच फुटणार नाही. तर अशाच प्रकारे मी सर्व टिक्कींना मस्त कोट करून घेतलेला आहे कॉर्नफ्लोअरनी. आणि आता आपण याला मस्त शॅलो फ्राय करून घेऊयात. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याला डीप फ्राय देखील करू शकतात, पण मी ते हेल्दियर ऑप्शन कडे जात आहे आणि याला शॅलो फ्राय करत आहे. तर एक एक करून मी मीडियम हॉट ऑइल मध्ये याला ठेवून देणार आहे. इनिशियली आपल्याला याला बिलकुल भी टच करायचं नाहीये, नाहीतर टिक्कीचा शेप इथे बिघडू शकतो. तर जोपर्यंत खालून ही क्रिस्पी होत नाही, गोल्डन स्पॉट येत नाही, तोपर्यंत आपण याला बिलकुल भी डिस्टर्ब करायचं नाही. अगदी 1 मिनिटानंतर ही खालून थोडीशी खरपूस होऊन जाईल, त्यावेळेस मी हे सर्व टिक्कीजला पलटून घेईल. असंच आलटून पलटून मी दोन्ही साईडनी याला मस्त शॅलो फ्राय करून घेईल. तर सांगितल्याप्रमाणे आपल्याला या टिक्कीला एकदम क्रिस्पी करायचं नाहीये. तर या स्टेजवर मी आपल्या सर्व टिक्कीजला काढून घेईल. अगदी 5 मिनिटांमध्ये आपल्या या टिक्की बनवून तयार होतात. बघू शकतात बाहेरून गोल्डन स्पॉट याला आलेले आहेत. आता यांना मी सगळ्यांना काढून घेईल. तर मी याला चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे. आणि दुसरीकडे आपला जो रगडा आहे, म्हणजेच आपले वाटाणे, ते चांगल्या प्रकारे शिजून झालेले आहेत, म्हणजे 4 विसल्स यावर आलेले आहेत. तर बघून घेऊयात. बघू शकतात आपला जो रगडा आहे अगदी मस्त मऊशीत शिजलेला आहे. आता आपण याला थोडंसं मॅश करून घेऊयात. आपल्याला याला कम्प्लिटली मॅश नाही करायचं आहे, फक्त हलकं हलकं याला मॅश करून घ्यायचं आहे. याच्यात आपले जे अख्खे वाटाणे आहे ते दिसले पाहिजेत. वाटाण्यामध्ये स्टार्चची क्वांटिटी खूप जास्त असते, त्यामुळे हे खूपच घट्टसर झालेलं आहे. तर आपण याला थोडंसं गरम पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेऊया. तर याला मी परत गॅसवर चढवलेलं आहे आणि याला मी थोडंसं रनी कन्सिस्टन्सीमध्ये बनवून घेईल. तर इथे मी 1 कप गरम पाणी घातलेलं आहे, कोमट पाणी घातलेलं आहे. याला मिक्स करून घेऊया आणि एक बॉईल इथे आणून घेऊयात. तर येथे मी आपल्यासोबत खूप जास्त फॅन्सी रगडा इथे शेअर करत नाही आहे. खूप सिंपल बेसिक्सची ही रेसिपी आहे. तर त्यामध्ये मी काही मसाले घालत आहे, जसे की 1 चमचा मी लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा भाजलेला जिरेपूड आणि 1 चमचा मी येथे धनेपूड घातलेली आहे. बस एवढेच मसाले मी इथे घातलेले आहे. हे कोणी पण बिगिनर इथे बनवू शकतात. आता सर्व मसाल्यांना मी मस्त मिक्स करून घेईल आणि एक याला चांगली बॉईल आणून घेईल. तर 5 मिनिटानंतर यात मस्त उबाळ आलेला आहे. आता यामध्ये मी फ्रेश धनिया घालेल, म्हणजेच फ्रेश कोथिंबीर घालेल, आणि आता आपला जो रगडा आहे तो मस्त तयार झालेला आहे. चला तर मग आता प्लेटिंग करून घेऊया. तर
तर यासाठी मी सर्वात आधी रगडा इथे प्लेस करून घेत आहे. मला रगडा इथे थोडासा पातळ आवडतो म्हणून मी थोडासा पातळ ठेवलेला आहे. तुम्ही याची कन्सिस्टन्सी आपल्या अकॉर्डिंग ठेवू शकतात. वरतून मी टिक्की ठेवलेली आहे आपली दोन्ही पण. त्यावरती चिंच गुळाची गोड चटणी घालत आहे. याची टेस्ट खूप छान लागते आणि त्याचबरोबर हिरवी चटणी घालत आहे, जी की पुदिना आणि कोथिंबीरची मी इथे बनवलेली आहे. जर तुम्हाला यांची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला याची रेसिपी नक्की शेअर करेल. या दोन्ही चटण्या बनवायला खूप सोप्या आहे आणि चवीला खूपच चविष्ट आहे. तर याला मी वरतून थोडासा कांदा घालत आहे गार्निशिंग पर्पज साठी. तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातला तरी चालेल. सोबतच वरतून बारीक शेव घालत आहे आणि इथे मी जे बीटरूटचे लच्छे होते ते इथे फक्त गार्निशिंग पर्पजने घालत आहे. याचा काही मेन उद्देश वगैरे बिलकुल भी नाहीये. लास्टली शेव घालत आहे आणि बघा तयार आहे आपला रगडा पॅटीस. अगदी सरळ, साधा, सोपा आणि चवीला एकदम चविष्ट. तर कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि परत भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग आणि साधी सरळ सोपी रेसिपी सोबत. तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा.